नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सारंग विचार करत असतो, कारण काहीही झालं तरी सावली आपल्यापासून अशी दूर जाणार नाही याची जाणीव सारंगला असते. सावली इकडे मंदिरात बसलेली असते, त्या महादेवाच्या मंदिरात ती आलेली असते. जंगलातलं ते मंदिर आहे तिथे सावली आता महादेवाच्या मंदिरात हा मूर्तीच्या समोर हात जोडून उभी आहे, पिंडीच्या समोर हात जोडून उभी आहे आणि ती म्हणू लागते की देवा, किती परीक्षा बघणार आहेस माझी तू? का असं करतोय सगळं हे? का मला हे भोगावं लागतंय? असं सावली प्रश्न विचारू लागते. सावली म्हणत असते की काही झालं तरी माझ्या बाबतीतच का? कारण आता माझे जे सामान होतं ते चोरीला गेलेलं आहे, माझ्या पायातली चप्पल चोरीला गेलेली आहे. मी नक्की करू काय? हा प्रश्न सावली तिथे विचारत असते, कारण तिची चप्पल तुटलेली असते, तिचं सामान चोरीला गेलेलं असतं आणि आता तिच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. तिच्या घशाला कोरड पडत चाललेली असते. सावली मात्र म्हणत असते की कितीही कठीण परीक्षा घे, मी परीक्षा द्यायला तयार आहे. काहीही झालं तरीही मी माघार घेणार नाही, असं सावली बोलत असते. त्याच वेळी इकडे अमृता देवाच्या समोर हात जोडून उभी असते. अमृताला आठवत असतं हे कसं शक्य आहे, कारण असं होऊ शकत नाही. सावली घर सोडून जाऊ शकणार नाही हे अमृताचं मन तिला सांगत असतं आणि अमृता म्हणत असते की काहीही झालं तरीही मला माहिती आहे की सावली असं करूच शकत नाही. नक्की काहीतरी वेगळा प्रॉब्लेम असणार आहे आणि हे सगळं घडलेलं आहे, कारण ती लिहिलेली चिठ्ठी जी आहे ती चिठ्ठीसुद्धा अमृताला खोटी वाटत असते. अमृताचं असं म्हणणं असतं की नाही, यामध्ये काहीतरी गफलत होत आहे, कारण शक्यच नाही असं होणं, असं अमृता म्हणत असते. कारण सावलीने घरात येऊन सगळ्यांना जीव लावलेला आहे, सगळ्यांशी ती प्रेमाने वागलेली आहे. मग आताच का असं झालं? अचानकच ती का सोडून गेली? कारण आता तर घरातलं वातावरण सगळं व्यवस्थित चालू होतं, मग अशी वेळ का आली तिच्यावरती? हा प्रश्न अमृता विचारत असते. इकडे सारंग मात्र शांतपणे बेडच्या तिथे खाली बसलेला असतो आणि त्याचबरोबर तो विचार करत असतो. काहीही झालं तरीही आज त्याला खूप वाईट वाटत असतं. सावली त्याच्या आयुष्यातून निघून गेलेली असते आणि सावली का निघून गेली हा प्रश्न त्याला पडलेला असतो. त्याचवेळी अस्मी आणि ऐश्वर्या दोघीही येऊन पाहू लागतात आणि त्या म्हणत असतात की आता खरी मजा येणार आहे, कारण ऐश्वर्याने हे सगळं मुद्दाम केलेलं आहे. सारंगच्या आयुष्यातून सावलीला काढून टाकायचं होतं, म्हणूनच हा सगळा डाव रचला गेलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सारंग पाहत असतो. सारंग विचार करत असतो की ह्या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, कारण त्याला कळत नसतं की हे काय घडतंय आणि कशा पद्धतीनं गोष्टी घडत आहेत. हा विचार तो करत असतो. इकडे ऐश्वर्या अस्मीला म्हणत असते, बघितलं ना? तेव्हा अस्मी मात्र म्हणत असते की खरंच खूप भारी डाव टाकलात तुम्ही. आणि इकडे सारंग विचारात गडलेला असतो. त्याला कळतच नाही आहे की माझ्या बाबतीत असं का होतंय. आणि मग ऐश्वर्या आणि अस्मी दोघीही आता रूममध्ये आलेले असतात. अस्मी म्हणत असते, खरंच भारी काम केलेलं आहे तुम्ही. म्हणजे किती राक्षस गेल्यानंतर तुम्ही जन्माला आला असेल ना, हा प्रश्न पडलेला आहे, असं ती बोलत असते. इकडे सावली मात्र इथे जाब विचारत असते, देवाला प्रश्न विचारत असते, माझ्या बाबतीत असं का केलेलं आहे? असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात आणि ते सगळे प्रश्न ती विचारत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात, इकडे सावली मात्र खूपच अडचणीत आहे. सारंगही व्याकुळ झालेला आहे. त्याला कळतच नाही आहे की काय आहे हे सगळं कशामुळं घडतंय? हा प्रश्न त्याला पडलेला असतो. त्यासोबतच इकडे सारंग म्हणत असतो की कशामुळे माझ्या बाबतीत असं होतंय? म्हणजे नक्की काय कारण आहे? का मला हे सहन करावं लागतंय? हे प्रश्न त्याच्यापुढे असतात आणि तो ते प्रश्न स्वतःच्या मनाला विचारत असतो. इकडे सावली आता निघालेली असते. आता तिथून कुठं जायचं हा मोठा प्रश्न सावलीच्या पुढे उभा असतो आणि सावली मात्र एक एक पाऊल टाकत असते. ऊन तापलेलं असतं आणि सावलीला मात्र आता पायात चप्पल नसते, तसंच तिला चालत जावं लागत असतं. आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की सावली एका झाडाला आधार घेते, कारण काहीही झालं तरी सावलीच्या अंगात त्राण उरलेले नसतात आणि सावली मात्र अगदी तिला चक्कर यायला लागलेली असते, घशाला कोरड पडलेली असते, ऊन वाढत असतं. तिला कळतच नसतं की हे सगळं काय आहे ते, कारण काहीही झालं तरीही हे जे घडत आहे त्याच्यामुळं तिला वाईट वाटत असतं आणि ती खूपच कासावीस झालेली असते. पण हे सगळं का? सावलीला का सहन करावं लागत आहे? हे सगळे प्रश्न तिला पडलेले असतात आणि त्याचबरोबर हे सगळं घडत आहे तेव्हा सारंग मात्र इकडे व्याकुळ झालेला असतो. सावलीच्या बाबतीत त्यालाही हे सगळं वाईट वाटत असतं. तेवढ्यातच अमृता आणि तिलोत्तमा दोघीही तिथे येतात, कारण आता तिलोत्तमाला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही
आता सारंगला समजावणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता तिलोत्तमा तिथं येते आणि तिलोत्तमा विचारू लागते. तिलोत्तमा म्हणत असते की सारंग, जरा स्वतःला सावर, कारण आत्ता ती मुलगी तुझ्या आयुष्यातून गेली मान्य आहे मला. तुला त्रास होतो या सर्व गोष्टी मला मान्य आहेत, पण एका गोष्टीचा तू विचार केलाय का? अरे अस्मी तुझ्या आयुष्यातून गेली होती तेव्हाही वाईट घडलं होतं हे मला माहिती आहे, पण आत्ता ही मुलगी तुझ्या आयुष्यातून गेलेली आहे, त्याच्यामुळं असं काय वाईट घडलेलं आहे म्हणून तू एवढं विचार करत आहे, एवढं टेन्शन घेत आहे? काहीच गरज नाही आहे एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची, असं तिलोत्तमा सांगत असते. आणि त्याचबरोबर तिलोत्तमाचं म्हणणं असतं की सारंग हे बघ, आत्ताच्या आत्ता उठ बरं, तू बेडवरती बस बरं आधी, असं म्हणत तिलोत्तमा त्याला बेडवरती बसवते. त्याला समजून सांगू लागते. त्याला सांगत असते की काहीही झालं तरीही टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे, कारण तुझ्या आयुष्यात काहीही वाईट घडलेलं नाही. तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या खूप छान पद्धतीनं घडलेल्या आहेत. आणि आता ती मुलगी गेलेली आहे, ती स्वतःहून गेली आहे, कारण तिला वाटलं असेल की आपण या व्यक्तीला फसवायला नको आहे, ही व्यक्ती एवढी चांगली आहे म्हणून तिनं चिठ्ठी लिहून ठेवली आणि तिनं गेली. इकडे सारंग म्हणत असतो, पण आई, तेव्हा तिलोत्तमा त्याला समजवते. त्याला सांगत असते काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट काय आहे ना याचाही विचार केलाच पाहिजे, असं तिचं म्हणणं असतं. सारंग त्याच विचारात असतो. सारंग शांतपणे विचार करत असतो. सारंग प्रत्येक गोष्टींचा बारकाव्याने विचार करत असतो, कारण त्याला प्रश्न पडलेले असतात की खरंच हे तेवढं आहे का पॉसिबल? हे शक्य आहे का? जे घडतंय ते आपण पाहतोय याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे का? असंही त्याला वाटत असतं. परंतु तिलोत्तमाचं असं सांगणं असतं की आता तुला मूव्ह ऑन करणं गरजेचं आहे तुझ्या आयुष्यामध्ये. उलट तुझ्या आयुष्यामधून ती मुलगी गेलेली आहे हे चांगलंच झालेलं आहे, कारण त्या मुलीमुळं आपल्याला खूपच त्रास झालेला आहे. पण इकडे सारंग विचार करतो की खरंच त्रास झाला का? उलट तिच्यामुळे तर आनंद होता. सगळेजण घरातले आनंदात असायचे, सुखात असायचे, प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जायचे. आणि मग हे सगळं काय आहे? आई काय बोलते? हा प्रश्न त्याला पडलेला असतो. तिलोत्तमा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. सारंग शांत असतो. अमृताही तिथून गेलेली असते. अमृता मात्र तिकडे सारंगला समजवणार असते. काहीही झालं तरीही सारंगला ती अशा पद्धतीने समजवणार असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता सारंगलाही तेवढाच आनंद झालेला असतो. आणि त्यासोबतच इकडे सर्वात जास्त आनंद झालेला असतो तो म्हणजे इकडे सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो तो ऐश्वर्याला झालेला असतो, अस्मीला झालेला असतो. अस्मी तिथं आलेली असते. ऐश्वर्या म्हणत असते काय हे? अस्मी म्हणत असते की कसं माहिती आहे का, मला इतका आनंद झाला आहे ना मी विचारच करू शकत नाही, कारण आज तागायत एवढा आनंद मला कधीच झाला नव्हता. एवढा आनंद मला आज झालेला आहे. आणि फायनली तो दिवस आलेला आहे आणि ती मुलगी या घराच्या बाहेर गेलेली आहे. त्या मुलीची रवानगी ही या घराच्या बाहेर झालेली आहे, असं म्हणत तिला खूप आनंद झालेला असतो. ती जाम खुश झालेली असते. आणि त्याचबरोबर ऐश्वर्या म्हणते, तू आत्ता बोललीस ना जीव देणार आहेस माझ्यासाठी, मी सांगितलं तर जीव पण देशील, मग दे ना आता जीव, असं ऐश्वर्या तिला सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे अस्मी म्हणते काय? तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो जा बाल्कनीतून उडी टाक, तुला जीवच द्यायचा आहे ना, मग हे सगळं तू करू शकते, असं म्हणत तिला ती सांगत असते. परंतु इकडे अस्मी मात्र घाबरलेली असते. ऐश्वर्या म्हणते घाबरलीस ना, मी तुला तेच सांगत आहे की तुला जीव द्यायचा आहे, तू जीव दे, मग तू का थांबत आहेस? कारण तुला जर जीव द्यायला सांगत असेल तर तुला खाली वाचवण्याचीही तयारी मी केलेलीच असेल ना, मग एवढा विचार करायची काय गरज आहे? हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र अस्मीला ती म्हणते कसं आहे माहिती आहे का, ही गोष्ट लक्षात ठेव, ही संधी मिळालेली आहे आणि आत्ता या संधीचा तुला फायदा करून घ्यायचा आहे. काहीही झालं तरीही या संधीचं तुला सोनं करायचं आहे आणि तू या संधीचं सोनं करून आता पुढे काय करता येतं याचा विचार कर, अन्यथा तुझ्यासाठी सर्व गोष्टी अवघड होतील. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आता सारंग एकटा पडलेला आहे, तर सारंगशी जवळीक साध, त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न कर, हे सगळं ती सांगत असते. आणि त्यासोबतच इकडे अस्मी ऐकत नाही हे लक्षात आल्यानंतर ऐश्वर्या अस्मीला दम पण देते. तिला सांगू लागते की काहीही झालं तरीही तुझ्या आयुष्यामध्ये जे क्षण आलेले आहेत ते तुला आता व्यवस्थित घालवायचे आहेत, कारण तू जे काय म्हणत आहे त्याच्यापेक्षाही काहीतरी गोष्टी घडत आहेत आणि ते काय करायचं आहे ते तुला ठरवायचं आहे.
सारंगला आता तुझ्या ताब्यात घ्यायचं आहे. कसं आहे बघ, एक गोष्ट तुझ्या लक्षात आलेलीच असणार आहे की आत्ता मी त्या मुलीला इथून घराच्या बाहेर काढू शकते, तर या घरातून मी कोणालाही बाहेर काढू शकते. त्याचे अनुभव तुला आलेलेच असतील. असं म्हणत ऐश्वर्या तिला ओरडत असते, तिला बोलत असते, तिला सांगत असते की तुला कशा पद्धतीने राहावं लागणार आहे त्याचा विचार कर. अस्मी मात्र घाबरलेली असते. अस्मीला आता पुढचं काम असतं आणि ते म्हणजे सारंगच्या जवळ जाणं. सारंगच्या मनामध्ये असलेलं सावलीचं स्थान आहे ते पुसून टाकायचं आहे. त्यासाठी तिला सारंगच्या जवळ जायचं आहे. हे तिला पुढचं काम दिलेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगदेव घरी आलेला आहे. घरातलं वातावरण खूप आनंदी झालेलं आहे. घरातले सगळेजण खूप खुश झालेले आहेत. तर अप्पू सगदेवला म्हणत असतो की दादा, आता तुला भरपूर पगार झाला ना रे. मग तुला भरपूर पगार मिळणार आहे म्हणजे आता आपल्याला माझ्या उपचारांसाठी, माझ्या औषधासाठी दुसरं कोणाकडून पैसे घ्यायची गरज पडणार नाही ना. तेव्हा सगदेव म्हणत असतो की हो, नाही पडणार दुसरं कोणाकडून गरज पैसे घेण्याची, असं सगदेव सांगत असतो. आणि तेव्हा मात्र अप्पूला खूपच आनंद झालेला असतो आणि अप्पू हे सगळं ऐकत असतो. त्याचबरोबर तिथे असते ती म्हणजे जयंती. जयंती मात्र सगळ्यांना फोन करत असते, तिच्या मैत्रिणींना फोन करून सांगत असते की पार्टी आहे आज. आणि मग ती म्हणत असते की अहो, मी एवढे फोन करते, एवढं सगळं सांगत आहे, तुम्हालाही भरपूर कामं करायची आहेत असं तिचं म्हणणं असतं. पार्टीची जंगी तयारी जयंतीनं केलेली असते आणि ही पार्टी खूपच मस्त अशी करायची आहे असं तिचं ठरलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगदेव म्हणत असतो की खरंच खूप छान वाटत आहे, फायनली तो दिवस आलेला आहे आणि आपण सगळेजण एवढे आनंदात आहोत असं त्याचं म्हणणं असतं. आणि इकडे आता जयंती सगळ्यांना फोन करत असते, सगळ्यांना फोन करून सांगत असते, कारण तिला माहिती असतं की आता आपल्याला पार्टी द्यायची आहे. म्हणून ती तिच्या मैत्रिणींना कॉल करत असते आणि त्यांना म्हणत असते की लवकरात लवकर या. कसं आहे, मी सगळं ऑर्डर केलेलं आहे ना, खूप छान छान मेनू आहे असं तिचं चाललेलं असतं. आणि तो जो मेनू आहे ती त्या मैत्रिणींनाही सांगत असते. आणि मग सगदेव त्याचबरोबर इकडे सावलीचे बाबा तिला विचारतात की हे सगळं काय चाललं आहे, म्हणजे अचानक हे सगळं काय आहे, एवढे फोन का करतेस तू कोणाला जयंती. तेव्हा जयंती म्हणते की अहो माझ्या मैत्रिणींना करायचं आहे, माझ्या नवऱ्याचं प्रमोशन झालं आहे ना, तेव्हा त्यांना मी सांगितलं होतं ते जेव्हा घरी येतील ना तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना पार्टी देईल असं बोलणं चाललेलं असतं. आणि इकडे मात्र आता या घरातल्या सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा ती सांगते गोबी मंचुरियन मागवायचं आहे, ट्रिपल नूडल्स मागवायचे, ट्रिपल राईस मागवायचं आहे. आणि ते अप्पू भाऊजी तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा तुम्हाला ते लिंबू पाणी का ते मोजिटो, वर्जिनो मोजिटो, हे सगळं मागवायचं आहे असं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे घरातले पाहतच राहतात. तेव्हा जयंतीला म्हणत असतात की जयंती, तेव्हा ती म्हणते मी विचारलेलंच नाही आहे तुम्हाला कोणाला, मी फक्त सांगितलेलं आहे आणि तुम्हाला ह्या मी सांगितलेल्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत, अन्यथा मी ऐकूनच घेणार नाही असं तिचं म्हणणं असतं. आणि ती त्या पद्धतीनं सगळ्यांना एक्सप्लेन करत असते, सगळ्यांना सांगत असते. आणि मग घरातले सगळेजण आता म्हणत असतात की ठीक आहे, कारण जयंतीने म्हणालेली असते की तो तिचा नवरा आहे म्हणे सरकारी नोकरीत शिपाई आणि ती एवढ्या उड्या मारत असते, एवढा तोरा करत असते माझ्या पुढं, मग मी आज केलं तर काय बिघडलं, त्यामुळं मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना बोलवलेलं आहे. परंतु जयंती मात्र कोणाचंच ऐकत नाही. तिचं ठरलेलं असतं तिला काय करायचं आहे आणि त्या पद्धतीने तिने सगळं प्लॅनिंग केलेलं असतं. आणि ती म्हणत असते की नाही, माझं ठरलं आहे ना, मी त्याच पद्धतीनं गोष्टी करणार आहे. त्यामुळं त्या सगळ्यांना आता आपल्याला जेवायला बोलवायचं आहे आणि त्यांना पार्टी द्यायची आहे हे ठरलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता सगळेजण घरात खुश असतात आणि त्यासोबतच इकडे बाबांनाही वाटत असतं की खरंच सावली जोपर्यंत घरात होती तेव्हा खूप छान वाटायचं, फायनली हे सगळं घडत आहे. आणि इकडे सारंग मात्र विचार करत असतो. सारंगला सावलीने घरामध्ये आणलेले आनंदाचे क्षण आठवत असतात, कारण सावलीने घरामध्ये कधीच दुःख येऊ दिलेलं नाही, सगळ्यांशी ती प्रेमाने वागलेली आहे, हे सगळं आठवत असतं. त्याचबरोबर अस्मी येते, सारंगला म्हणते सारंग प्लीज असं उदास नको ना राहू, कारण अस्मीला आता सांगितलेलं असतं ना की हे सगळं जे काय घडत आहे त्यामध्ये तिनं आता छान राहायचं आहे, सारंगची काळजी घ्यायची आहे, सारंगला समजून सांगायच्या आहेत गोष्टी, हे सगळं तिला सांगितलेलं असतं. आणि त्याच पद्धतीने तिनं वागत असते आणि सारंगच्या जवळजवळ जाण्याचा ती प्रयत्न करत असते. परंतु सारंग तिला एका शब्दात ठणकावून सांगतो की अजिबात माझ्या जवळ यायचं नाही आहे, तू लांब हो. ती म्हणत असते की सारंग प्लीज माझं ऐकून तरी घे.
सारंग म्हणत असतो की मला काहीही कोणाचं ऐकायचं नाही, आत्ताच्या आत्ता जा, मला माझा स्पेस हवा आहे, मला माझा वेळ हवा आहे, असं सारंग तिला ठणकावून सांगतो. आणि तिला म्हणू लागतो की काहीही झालं तरीही आत्ताच्या घडीला मला माझा स्पेस हवा आहे, असं सारंगने तिला सांगितलेलं असतं आणि तिला जायलाही सांगितलेलं असतं. परंतु अस्मी मात्र तिथंच थांबून राहते. सारंगचं म्हणणं आहे की काही झालं तरी मला तू माझ्याजवळ नको आहे. सारंगला राग आलेला आहे, सारंग रागात आहे आणि सारंग रागातच बोलत आहे. सारंग तिला सांगत आहे आणि त्याचबरोबर म्हणजे अस्मी जेव्हा आता जवळी करण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा सारंगने तिला ठणकावून सांगितलेलं आहे की बस, आता तू माझ्या जवळपासही फिरकायचं नाही, हे सारंगचं म्हणणं आहे. इकडे आता सावली निघालेली असते आणि सावली विचार करत असते की हे सगळं काय आहे, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे हा विचार सावलीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. जयंतीने तिच्या मैत्रिणींना बोलवलेलं असतं. माझा नवऱ्याचं प्रमोशन झालेलं आहे, माझा नवरा जे काय आहे ते आता खूपच ऐटीत आहे, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र बायका म्हणत असतात की अगं बोलव ना तुझ्या नवऱ्याला, कारण आत्ता मला त्यांच्याशी आम्हाला बोलायचं आहे, ते कुठल्या कंपनीत जॉबला आहेत, नक्की त्यांचं काय झालेलं आहे हे तरी कळेल ना, असं म्हणत तिला बोलवत असतात. आणि ती म्हणत असते की हो, आजचे जे उत्सव मूर्ती आहेत त्यांना मी बोलत आहे, सखदेवराव या तुम्ही, आणि त्याचबरोबर सासूबाई ते ड्रिंक वगैरे सगळं घेऊन या बरं, काय काय आपण ठरलेलं आहे ते. आणि मग कानू आणि आप्पू दोघंही आत जातात. तिने कोल्ड्रिंकचे ग्लासेस भरून ठेवायला सांगितलेले असतात. ते कोल्ड्रिंकचे ग्लासेस भरून आणले जातात आणि त्यासोबतच तिथे सगळ्यांच्या समोर ते कोल्ड्रिंक सर्व केलं जात असतं, सगळ्यांच्या समोर दिलं जात असतं. आणि ती म्हणते कसं आहे, तुम्हाला सवय नाही आहे ना, म्हणून मग मी काय म्हणलं माहिती आहे का, हे समोसेच आणावे आणि मग हे ज्यूस आणलेलं आहे, असं म्हणत ते सगळ्यांना देते. कसं आहे, उगीच तुमची सवय मोडायला नको ना, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच तिने सगळ्यांना ते ज्यूस वगैरे सगळं आणलेलं आहे ते देते. सखदेव तिथं आलेला असतो. सखदेव आला की सगळ्यांचं असं म्हणणं असतं की भाऊजी, आत्ता तुम्ही जे काय बोलत आहात ना ते खरंच खूप भारी वाटतंय. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कोणत्या कंपनीत नोकरीला आहात, नक्की तुम्ही कुठे असता आता, या सगळ्या गोष्टी विचारल्या जात असतात आणि सगळ्यांनाच ते उत्तर हवं असतं आणि त्यासाठी बोलणं सुरू असतं. सखदेवच्या बाबतीत ती म्हणते की मी सांगते ना, त्यांनी सांगायची काय गरज आहे, ते खूप मोठ्या कंपनीत आहेत, मोठ्या पदावरती आहेत आणि काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यांना. तुम्हाला माहिती आहे का, ते अरब होताना त्याच्याशी झालेली करोडो रुपयांचं डील झालं आणि त्या बसायला ते मोमो खुर्ची, त्याचबरोबर ते मोमो गालीचे, तो AC, काय ते ऑफिस, काय ते केबिन, काय थाट आहे. मला सांगा, एका महिन्यात जर प्रमोशन झालं आणि 30,000 पगार झाला तर हिशोब केला तर 1 वर्षाकाठी 4 लाख पगार होईल यांना. तेव्हा त्या बायकांचं म्हणणं असतं की वशिला लावलेला का कोणाचा, म्हणजे एवढं सगळं तुम्ही आता बोलत आहात ना, म्हणजे आम्हाला काय वाटतं माहिती आहे का, काहीतरी वशिला लावला होता म्हणून एका महिन्यात प्रमोशन झालेलं आहे, असं सगळ्या बायका बोलत असतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की सारंग, त्याचबरोबर तिथे अमृता आलेली असते. अमृता म्हणत असते की सारंग तू विचार कर, म्हणजे आम्हाला थोडंसं वाटतंय पण सगळ्यांनी सावलीवर अविश्वास दाखवला, हे तुला पटतंय का, कारण सावली असं वागू शकत नाही आहे, माझं मन मला सांगतंय की हे शक्यच नाही आहे, सावली असं वागणारच नाही, असं ती बोलत असते आणि ती सांगत असते. त्यासोबतच सारंग मात्र पाहत असतो, सारंग विचार करत असतो. सारंगच्या डोक्यात हे विचार सुरू आहेत. अमृताने क्लिअर केलेलं आहे की जरी सावलीनं चिठ्ठी लिहिलेली असली तरीही तिचं असं म्हणणं आहे की काहीही असलं तरीही आत्ता सावली हे सगळं करू शकत नाही, सावलीनं हे केलेलंच नाही, असं तिचं म्हणणं आहे आणि तिनं सांगितलेलं आहे. म्हणजे सारंगला तिने समजावून सांगत आहे, सारंगची समजूत घालत आहे आणि सारंगला तिनं सांगत आहे की या सगळ्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत, तू विचार कर सारंग. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, बबलूने आता सखदेव दादाला कॉल केलेला असतो आणि बबलू सखदेव दादाला सांगत असतो की मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, थोडं मनावर काळजावर दगड ठेवून तुला ते ऐकावं लागेल, असंही तो पुढं सांगतो. सखदेव दादाचा फोन स्पीकरला असतो आणि तो सांगतो की सावली वहिनी सकाळपासून नाही आहे, तू जेव्हापासून गेला त्यानंतर सावली वहिनी घरात नाही आहे. आता इकडे सगळ्यांना धक्का बसलेला आहे, नक्की काय झालं, अचानक सावली कुठे गेली, असे अनेक प्रश्न पडलेले आहेत. आणि त्याचबरोबर सारंग आता सावलीला शोधत भागवतांच्या घरी पोचलेला आहे आणि सारंग तिथं आलेला असतो. आणि सारंग जेव्हा आलेला असतो तेव्हा सावलीचे बाबा विचारत असतात, कुठे आमची लेक, काय झालं नक्की तिच्या बाबतीत, कुठे गेली ती आमची लेक, आम्हाला पाहिजे, नक्की कुठे आहे सावली, असे अनेक प्रश्न आता विचारले जात असतात. आणि सावलीबद्दल त्यांना
ज्या शंका असतात त्या बोलल्या जात असतात, ते विचारत असतात. इकडे आता सारंगला प्रश्न पडलेला आहे. शेवटी सारंग सावलीचा शोध घेत निघालेला असतो आणि त्या जंगलामध्ये सारंगची गाडी बंद पडते आणि नेमकी सावली तिथून पास होत असते. सारंग गाडी चेक करत असतो. त्याला जाणवतं की सावली तिथून गेलेली आहे असं त्याला जाणवतं आणि तो विचार करू लागतो. आता सारंग सावलीचा शोध कसा घेईल, सावलीला नक्की कसं वाचवेल हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.